स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अनंतकोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या असीम कृपेने प्रातस्मरणीय परमपूजनीय ब्रह्मलीन स्वामीजींच्या कृपारविंदे आपण श्री चांगदेव 65 या ग्रंथाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहोत आणि चतुर्थ सत्रामध्ये आपला प्रवेश होतोय। आपण तृतीय सत्रामध्ये असा विचार करून आलेलो आहोत की चांगदेव 65 हा ग्रंथ अतिशय उच्च कोटीचा आणि उपदेशात्मक ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचा आरंभ तत्पदार्थ चिंतनापासून झालेला आहे। त्वम पदार्थ शोधन हे पहिले झालेलंच आहे, आता तत्पदार्थाचा विचार करायचा आहे आणि म्हणून प्रथम ओवीमध्ये तत्पदाचं चिंतन आलेलं आहे किंवा तत्पदार्थाचा विचार आलेला आहे असं आपण चिंतन करून आलेलो आहोत। किंबहुना दुसऱ्या शब्दात जर सांगायचं असेल तर ज्या साधकाचा अध्यात्म विचार पूर्ण झालेला आहे आणि त्याला जो तत्वविचार सांगायचा आहे तो तत्वविचार सांगण्याकरता या ठिकाणी आरंभ होतोय। आता प्रश्न थोडासा असा निर्माण होतो की अध्यात्म विचार म्हणजे काय आणि तत्वविचार म्हणजे काय। तर उत्तर असं देता येईल, देह अहंकार या देहाहंकाराच्या विचारापासून ते आत्म्यापर्यंतचा विचार, सच्चिदानंद रूपत्वाचा विचार, याला अध्यात्म विचार असं म्हणायचं आहे। म्हणजे यामध्ये काय येणार आहे? मन, प्राण, बुद्धी, देहत्रय, पंचकोश आणि या सर्वांचं अधिष्ठानभूत असलेला आत्मा, या सर्वांचा विचार म्हणजेच त्याला अध्यात्म विचार असं म्हटलं गेलेलं आहे। आता थोडंसं असं आहे की अध्यात्माचा विचार करत असताना देहत्रय पण आहेत आणि पंचकोश विवेकही आहे, या दोन गोष्टी प्रधान आहेत। पुढे चांगदेव 65 मध्ये या संबंधामध्ये विचार आलेला आहे। किंबहुना प्रथम ओवी म्हणजे सूत्र आहे आणि या सूत्रावरील पुढील ओव्या म्हणजे भाष्य आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। याकरता म्हणून थोडासा हा जो पंचकोश विचार आणि देहत्रय विचार जो आहे हा मी आपणासमोर व्यक्त करतो। तैत्तिरीय उपनिषदामध्ये या संदर्भामध्ये काही चिंतन आलेलं आहे आणि त्या चिंतनाचं व्याख्यान करण्याकरता पंचदशी नावाच्या वेदांत ग्रंथामध्ये एक पंचकोश विवेक नावाचं प्रकरणच आलेलं आहे। आरंभ करत असतानाच या प्रकरणाची प्रतिज्ञा करतात, गुहाहितं ब्रह्म यत्तत् पंचकोश विवेकतः बुद्धुम शक्यम ततः कोश पंचकम प्रविविच्यते। याचा अर्थ असा आहे की गुहेत ठेवलेलं जे ब्रह्म आहे ते या 5 कोशांच्या विवेकाने जाणणं शक्य आहे, त्यामुळे आम्ही पंचकोशाचा विवेक करतो। हे तात्पर्य असं आहे की उपनिषदांमध्ये असं चिंतन आलं की या श्रेष्ठ गुहेमध्ये असलेलं परमतत्व जो जाणतो त्याला परमपुरुषार्थ मिळतो आणि या प्रकाराने आत्मज्ञानाचं फळ त्यांनी सांगितलं। त्यामुळे त्या परमफलाच्या उद्देशाने
प्राण्याला आत्मज्ञानाची इच्छा होणं हे साहजिक आहे. मग अशा जिज्ञासूंवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने ग्रंथकार आत्मज्ञान साधनभूत असा कोश विवेक करतात, अशी प्रतिज्ञा या ठिकाणी आहे. कारण या गुहेत अत्यंत गुप्त राहणारं जे ब्रह्म आहे ते तत्प्रतिबंधभूत असलेल्या पंचकोशांच्या विवेका वाचून साक्षात प्रत्ययाला येत नाही. त्यामुळे प्रथमतः पंचकोश विवेक करणं हे अत्यंत गरजेचं पडतं. मग असा प्रश्न निर्माण होतो की ज्या गुहेत ठेवलेलं ब्रह्म पंचकोश विवेकाने ज्ञात होतं ती गुहा कोणती? तर त्याचा विचार पुढील श्लोकात सांगतात. देहादभ्यंतरः प्राणः प्राणादभ्यंतरं मनः ततः कर्ता ततो भोक्ता गुहासेयम परंपरा. म्हणजे अन्नमय देहाहून प्राण हा आत आहे, प्राणापेक्षाही मन आत आहे, मनानंतर कर्ता आणि कर्त्यानंतर भोक्ता अशी जी ही परंपरा, त्या परंपरेलाच गुहा असं म्हणतात. याचा अर्थ असा आहे की सर्वांच्या बाहेरचा देह म्हणजे अन्नमय कोश आहे, त्याच्या आत प्राणमय कोश आहे, त्याच्या आत मनोमय कोश आहे, त्याच्या आत विज्ञानमय कोश आहे आणि त्याच्याही आत आनंदमय कोश आहे. याप्रमाणे एकात एक अशी जी ही कोश परंपरा आहे तिलाच वेदांत शास्त्रामध्ये गुहा असं म्हटलेलं आहे. आणि या 5 कोशांनी आच्छादित झालेला जो आत्मा तो दीन होऊन स्वतःला जीव, सुखी, दुःखी इत्यादी मानू लागतो. त्यामुळे हे अन्नमयादी आत्म्याला आच्छादित करत असल्यामुळे त्यांना कोश असं म्हणण्याचा परिपाठ आहे. कारण वस्तू स्वतः कितीही जरी तेजस्वी असली तरी ती आच्छादित झाली की स्वरूपापासून भ्रष्ट होते. असं आपण व्यवहारातही पाहतो, आहे की नाही? उदाहरणार्थ सूर्य हा अत्यंत तेजस्वी आहे, परंतु त्या सूर्याच्या समोर मेघ आले की त्या मेघांनी तो आच्छादित झाला की तो स्वरूपापासून भ्रष्ट होतो. म्हणजे त्याचं ते तेज जे आहे ते दिसत नाही. पाणी आहे, पाण्यावरती जर जलपर्णी किंवा काही म्हणजे शेवाळ आलं तर त्या पाण्याचं प्रत्यक्ष आपल्याला होत नाही. हे जसं व्यवहारामध्ये सर्वांना नित्य अनुभवाचा विषय आहे, त्याच न्यायाने वस्तुतः नित्य, शुद्ध, निष्पाप, अजर, अमर आणि अमृत असा जरी हा आत्मा आहे तरी या कोशादिकांमुळे तो मलिन, पापी, क्षयी, मर्त्य इत्यादी झाल्यासारखा वाटतो. म्हणूनच या गुहारूप कोशांचं खरं स्वरूप जे आहे ते समजणं हे अत्यंत आवश्यक आहे किंवा इष्ट आहे. म्हणून आता एकेका कोशाचं चिंतन करतात. त्यापैकी अन्नमय कोश कसा असतो, त्याचं स्वरूप काय आहे आणि तो अन्नमय कोश हा आत्मा नाही म्हणजे तो अनात्मा कसा आहे याचं चिंतन एका श्लोकामध्ये केलेलं आहे. पितृभुक्तान्नजाद्वीर्यात् जातोन्नेनैव वर्धते देहस्सोन्नमयो नात्मा प्राक्चोर्ध्वं तदभावतः. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो पित्याने भक्षण केलेल्या अन्नापासून परिणत झालेल्या वीर्यापासून उत्पन्न होतो, जो अन्नानेच वाढतो, तो अन्नमय देह हा आत्मा नाही. कारण उत्पत्तीपूर्वी आणि नाशानंतर त्याचा अभाव असतो. याचं थोडंसं विवरण जर आपण पाहिलं तर असं आपल्याला सांगता येईल की भक्षितम अन्नम त्रेधा विभजते असं उपनिषदांनी सांगितलेलं आहे. मनुष्याने भक्षण केलेलं अन्न याचा 3 प्रकाराने विभाग होतो. त्यापैकी जो सात्विक अंश असेल त्या सात्विक अंशापासून मन, बुद्धी, चित्त इत्यादिकांची निर्मिती होत असते.
मध्यम असलेला जो राजस अंश आहे त्यापासून शरीरामध्ये रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, स्नायू व शुक्र किंवा शोणित असे 7 धातू निर्माण होत असतात किंवा त्या अन्नाचा 7 धातूत परिणाम होतो. आणि जो तमो अंश असतो त्यापासून विष्ठा निर्माण होते, मल निर्माण होतो, हे सुप्रसिद्ध आहे. मग याप्रमाणे पित्याने भक्षण केलेल्या अन्नापासून रस, रक्तादी क्रमाने शुक्र उत्पन्न होऊन त्या शुक्राचा व मातेच्या शोणिताचा संयोग झाला असता ईश्वराच्या अगम्य लीलेने शरीर तयार होतं आणि त्याची गर्भाशयात पूर्ण वाढ झाली असता ते मातेच्या उदरातून बाहेर येऊन दुग्धादी अन्नाच्या योगाने वृद्धी पावतं, म्हणजे वाढतं. आणि त्यामुळे शरीर हा केवळ अन्नाचाच परिणाम आहे ही गोष्ट निर्विवाद सिद्ध होते. मग तेव्हा आता अन्नोत्पन्न शरीर आत्मा नाही हे वेगळं सांगण्याची काय आवश्यकता आहे? शिवाय शरीर हे उत्पत्तीच्या पूर्वी आणि नाशानंतर नसतं हे सर्वसंमत आहे. त्यामुळेच जड आणि अनित्य देह आणि चैतन्यरूप व नित्य आत्मा यांच्यामध्ये फार मोठं वैलक्षण्य आहे. त्यामुळेच देह हा आत्मा नसून अनात्मा आहे ही गोष्ट सिद्ध होते. किंबहुना जगद्गुरू शंकराचार्यांनी आपल्या ग्रंथामध्ये हा विचार फार उत्तम रीतीने स्पष्ट केलेला आहे. जे देह आणि आत्मा यांना एक मानतात त्यांच्यामध्ये फार मोठं अज्ञान आहे असं आचार्यांचं मत आहे. देह कसा आहे आणि आत्मा कसा आहे याचं वैलक्षण्य जर आपण पाहिलं तर आचार्य म्हणतात, आत्मा विनिष्कलो ह्येको देहो बहुभिरावृतः तयोरैक्यं प्रपश्यन्ति किमज्ञानमतः परम. अर्थात आत्मा हा सर्वथा कलारहित आहे आणि एक आहे. देहाचा जर विचार केला तर देह हा अनेकतांनी वेष्टित आहे. मग असा असताना या दोन्हींना एक समजणं यापेक्षा मोठं अज्ञान काय असेल? ज्याप्रमाणे धातू, औषधी इत्यादींची शोध प्रणाली आहे त्याप्रमाणे आत्म्याची पण शोध प्रणाली आहे. आणि ती अशी आहे की सृष्टीचे 2 भाग करावेत. पहिला भाग अहम म्हणजे मी आणि दुसरा भाग म्हणजे इदम अर्थात हे. अहम आणि इदम मी या रूपाने प्रतीयमान होणारं आणि हे इदम या रूपाने प्रतीयमान होणारं. मग संसारामध्ये जे जे काही इदम या रूपाने प्रतीत होतं म्हणजे हे आपण असं ज्याला म्हणतो ते म्हणजे मी नाही. आणि जे मी या रूपामध्ये आपल्याला कळतं ते इदम म्हणजे हे नाही. म्हणजे हा काटेकोर विभाग तर निश्चित झाला की नाही. मग आता असं पाहायचं आहे की इदम म्हणजे हे असे जे काही आहेत ते अनेक आहेत, परंतु अहम म्हणून जे आहे तर ते अनेक नाही आहेत तर ते एकच आहे. किंबहुना इदम या अनेकताच्या ज्ञाता जो आहे त्या ज्ञात्याचं नाव अहम म्हणजे मी आहे. म्हणून जे जे काही आपल्याला इदम रूपाने कळेल ते जड आहे आणि त्या इदमला जाणणारा जो आहे तो चेतन आहे. म्हणून इदम अर्थात आत्मभिन्न सर्व जगत झालं जड आणि अहम म्हणजे मी त्या सर्वांना जाणणारा हा झाला चेतन. जे जे इदम आहे ते सर्व परिवर्तनशील आहे आणि जो अहम आहे हा अपरिवर्तनीय आहे. आणि या प्रकाराने इदम आणि अहम या 2 शब्दांनी जगत आणि आत्मा
यांना वेगवेगळं करण्याची जी शैली आहे तीच आत्मज्ञानाची शैली सांगितलेली आहे. शैली या शब्दाचा अर्थ पद्धत या ठिकाणी करायचा आहे. किंबहुना आत्मा शब्दाचे 4 अर्थ आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेत. येणे क्षिते शृणोतीदम जिघ्रते व्याकरोति च यच्चाप्नोति यदा दत्ते यच्चात्ति विषयानिह यच्चाश्च संततो भावस्तस्मादात्मेति कथ्यते. याचा अर्थ असा आहे, येणे क्षते जो पाहणारा आहे, पाहतो, शृणोतीदम जो हे सर्व ऐकतो, जिघ्रती जो हे सर्व वास घेतो, आणि व्याकरोतिच जो कोणी हे बोलतो. म्हणजेच असा आहे, शब्द स्पर्श रूप रस गंधादी विषयांचा अनुभव करणारा जो आहे तो आत्मा आहे. आपण आपला गोरा काळा रंग, कृशयष्टी, त्यानंतर सुदृढ यष्टी, मनाची शांती अशांती इत्यादी तर ओळखतो, परंतु जो या सर्वांच्याही आत राहून सर्वांना ओळखणारा आहे त्याला मात्र आम्ही ओळखत नाही. आणि असा जो आहे की या सर्वांच्या मध्ये राहून सर्वांना ओळखणारा आहे तोच आत्मा आहे. दुसरा अर्थ असा आहे की इंद्रियांच्या द्वारा शब्द स्पर्श रूप रसगंधाचं ग्रहण न करतानाही स्वप्नात या सर्व विषयांची स्वयं कल्पना करून या सर्वांचा अनुभव जो घेतो तो आत्मा आहे. जागृतीतल्या संस्कारांचं ग्रहण करून जो स्वप्न पाहतो तो जागृती आणि स्वप्न या दोघांपेक्षाही सूक्ष्म आहे. मनुष्याचा जर आपण विचार केला तर जागृतीप्रमाणे स्वप्नातही काम, क्रोध, लोभ, भय, मोह इत्यांदी तो प्रेरित होतो, परंतु स्वप्नामध्ये जे दिसतंय ते तू नाहीस, तर ते स्वप्न पाहणारा जो आहे ते तू आहेस, आणि त्यालाच आत्मा असं म्हटलं गेलेलं आहे. हा सगळा आपला विषय चाललेला आहे की पंचकोश जे आपण पाहत आहोत यामध्ये एकेका कोशाला आत्मा म्हटलं जातं, परंतु तो कोश म्हणजे आत्मा ठरत नाही. देह हा आत्मा का नाही या संदर्भातला आपला विचार चाललेला आहे. आत्म्याचं लक्षण आणि देहाचं लक्षण जर आपण पाहिलं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येते, म्हणून आपण आत्मलक्षणाचा विचार करतो. तिसरा अर्थ असा सांगितला आत्मा या शब्दाचा की सुषुप्तीमध्ये जागृती किंवा स्वप्नाचं नसणं हे ज्ञात आहे. हे ज्याला कळतं तो आत्मा आहे. म्हणून या सुषुप्ती अवस्थेमध्ये एक विशेषता आहे की संसारातील कोणताही भोग किंवा कोणतीही वस्तू नसतानाही आराम मिळतो. म्हणून झोपेतून उठलेला मनुष्य आपला अनुभव सांगतो, सुखमहमस्वाप्सम न किंची दवे दिशम. इतका वेळ मी सुखाने झोपलो होतो, काहीही जाणत नव्हतो. थोडासा विचार करा ना, जागृतीमध्ये आम्ही केवळ विद्यमान असलेल्या पदार्थांनाच पाहतो आणि त्या विद्यमान पदार्थांच्या प्राप्ती किंवा हानीनेच सुखदुःख मानतो. स्वप्नात पण आम्हीच पदार्थांना निर्माण करतो आणि त्या पदार्थांपासून सुखदुःख मानतो. जागृतीमध्ये सद्वासना राहिली तर स्वप्नामध्ये स्वर्गाचं सुख मिळू शकेल, पण अभ्यास करून जागृतीमध्ये सुषुप्तीसारखी जर अवस्था आपण निर्माण करू शकलो तर समाधी सिद्ध होईल. आणि असा जो सुषुप्तीचा अनुभव करणारा जो आहे तोच आत्मा आहे. पण माऊलीने असं देखील म्हटलेलं आहे की गाढ झोप म्हणजे जणू काही जवळपास ब्रह्मभावच आहे. जरी नये स्वप्न जागरा. जर स्वप्नही पडलं नाही आणि जागाही झाला नाही याचा अर्थ कोमात गेला असं नाही, पण जागृती आणि स्वप्न या दोनही अवस्थांना जर तो प्राप्त झाला नाही तर असलेली गाढ झोप म्हणजे जणू काही जवळपास तो ब्रह्मभावच आहे.
फक्त एवढंच आहे की त्या अवस्थेतून पुन्हा व्युत्थान आहे, पुन्हा परत येणं आहे, म्हणून त्याला ब्रह्मभाव म्हणता येत नाही, हीच अडचण आहे. आणि अशा ब्रह्मभावाचा म्हणजे अर्थात अशा सुषुप्तीचा अनुभव घेणारा जो आहे त्याला आत्मा असं म्हणतात. आणि म्हणजे हे आत्म्याचं लक्षण आहे. देहाच्या ठिकाणी हे काहीही विचार येत नाही. आणि चौथा आत्मा शब्दाचा अर्थ असा दिलेला आहे की जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये जो एक राहतो, जो नित्य राहतो, जागृतीतही तोच, स्वप्नातही तोच आणि झोपेतही तोच. कुणाला असा अनुभव आहे का जो जागा होता तो वेगळा होता, जो झोपला आहे तो वेगळा होता आणि जो स्वप्न पाहतोय तो वेगळा आहे? नाही. तो म्हणतो अरे जागा असलेला मीच, स्वप्न पाहिलेला मीच आणि गाढ झोपलेला मीच. मग या तीनही अवस्थांचा अनुभव करणारा जो आहे तो मीच आहे, एक आहे आणि हेच आत्म्याचं असलेलं लक्षण आहे. म्हणून सांगतात की तो आत्मा जो आहे हा विनिष्कल आहे. विनिष्कल म्हणजे काय तर जगामध्ये वेगवेगळ्या कला आहेत. आयुष्याच्या रूपामध्ये काळाची कला आहे, मातीच्या रूपामध्ये पृथ्वी कला आहे, रक्ताच्या रूपामध्ये जलकला आहे, उष्णतेच्या रूपामध्ये अग्निकला आहे, श्वासाच्या रूपामध्ये म्हणजे श्वास प्रश्वासाच्या रूपामध्ये वायुकला आहे आणि शरीरातील असलेला जो काही पोकळी आहे या पोकळीच्या रूपामध्ये आकाशकला आहे. परंतु आत्म्यामध्ये मात्र कोणतीही कला नाही. म्हणून आत्मा हा सर्व कलांपासून विनिष्क्रांत आहे. आत्मा विनिष्कला हा. बरं, देहाचा जर आपण विचार केला तर देह हा कणाकणाने बनलेला आहे. घट आहे. घट या शब्दाचा अर्थ कसा आहे की तो बनवल्या गेलेला आहे. जर आम्ही स्वतःला घट समजतो तर त्यामध्ये कधीही गंगाजल भरता येईल, तर कधी मदिरा पण भरता येईल, तर तो कधी फुटेलही. पण आपण जर स्वतःला घट न समजून शुद्ध मातीच समजलं तर प्रत्येक शरीराच्या भिन्नत्वाचा भेदच नष्ट होईल. म्हणजे घटरूपाने पाहिला तर त्याच्या प्राप्तीच्या नाशाचा सुखदुःखानुभव संभवनीय आहे. परंतु घट आपण जर मृत्तिका रूप पाहिला तर मग मात्र प्राप्तीच्या योगाने सुख, नाशाच्या योगाने दुःख इत्यादी सुखदुःखाचा अनुभव आपल्या ठिकाणी होणार नाही. बरं, दुसरं असं आहे की देह हा चेतन नाही आहे तर तत्वचेतन आहे. जडदेहाचे जन्ममरण होतात, लोकांतरात व्यक्ती जातो, ते चेतन तत्व एक रस राहतं. जन्ममरण, दीनता, हीनता, पाप पुण्य आणि या देहाला मी मानल्यानेच प्राप्त झालेले आहेत. म्हणजे मी देह आहे असं म्हटलं त्याच्यामुळे आपल्याला काय झालं, पाप पुण्य मिळाले, आपल्याला दीनता हीनता भोगावी लागली आणि जन्ममरण आपल्याला भोगावं लागलं. असं आहे. मी म्हटल्यामुळे, मी देह आहे असं म्हटल्यामुळे आपल्याला हे सर्व दुःख भोगावे लागतात. परंतु स्वतःला जर आपण चेतन तत्व मानलं तर मग मात्र हे दुःख आपल्याला भोगावं लागणार नाही आहे. आत्मा हा कणकण किंवा कला नाही आहे, तर आत्मा हे एक चैतन्य तत्व आहे. आणि आत्म्यामध्ये कला असेल आणि ती पण जर जाणल्या जात असेल म्हणजे ती जर कळत असेल तर ती सुद्धा अनात्माच होईल. म्हणून आत्म्यामध्ये कोणत्याही कलेचा असणं हे संभवनीय नाही आहे. म्हणून आत्मा विनिष्कला हा एका हा. बरं, देह कसा आहे, बहुभिरावृत हा. म्हणजे कांदा जसा असतो किंवा आपण कोबी घ्या, एका सालीवर दुसरं साल, एक साल काढत गेलं की
त्याच्या आत दुसरं साल आहेच. एकावर एक असे पुट चढलेले असतात. तर या सर्व पुटांना उतरवल्यानंतर म्हणजे काढल्यानंतर खाली जो शेष राहतो बस तो सर्वांचा द्रष्टा आत्मा. त्याप्रमाणे या देहाला सुद्धा मी मानून शुद्ध चैतन्य हे जे काही हाडं मांस मेदमज्जा स्नायू चर्म रक्त कफ मलमूत्र इत्यादी बनला, पापी पुण्यातला बनला, दीनहीन बनला, रागीविद्वेषी बनला, हे सर्व वरचे असलेले जे पुट आहेत हे जर काढून टाकले तर सर्वांचा बाध झाल्यानंतर खाली शिल्लक राहणारं जे आहे ते आत्मतत्व आहे हे आपल्याला लक्षात येईल. किंबहुना हा देह असल्यामुळेच पशुवद भूतवैशसम, देहासक्ती असल्यामुळे देहाला मी म्हणल्यामुळेच मनुष्य हा पशूंप्रमाणे परस्पर शत्रुता करतो. या अनेक तत्वांपासून निर्माण झालेल्या देहाला जो मी समजतो याच्यापेक्षा मोठा अज्ञान काय आहे. देहाला मी म्हणणं म्हणजे त्या पितळाला सोनं समजण्यासारखं आहे. किंबहुना आत्म्याला देह समजणं म्हणजे सोन्याला पितळ समजणं आहे. म्हणून सांगतात या देहाला आत्मा किंवा आत्म्याला देह मानणं मोठा अज्ञान आहे. आत्मा नियामकश्चांतर देहो बाह्यो नियम्यकः तयोरैक्यम प्रपश्यन्ति किमज्ञानमतः परम. अपरोक्षानुभूती ग्रंथामध्ये पुढे असं म्हणतात, आत्मा हा नियंता आहे आणि अंतरतत्व आहे, तर देह हा नियम्य आहे आणि बाह्य आहे. यामुळे या दोघांना एक म्हणणं एक पाहणं हे फार मोठं अज्ञान आहे. किंबहुना यापेक्षा मोठं अज्ञान काय असेल असा प्रश्न आहे. थोडासा विचार करा. बऱ्याच वेळेला मनुष्य जे बाह्य आहेत जे अनात्मा आहेत त्यांनाच आत्मा म्हणतो की नाही. कधी कधी मनुष्य धनाला सुद्धा मी म्हणतो. व्यापारामध्ये घाटा जर झाला तर मी मेलो इत्यादी त्याची भाषा होते. म्हणजे धनामध्ये तादात्म्य असल्यामुळेच हे दुःख झालं की नाही. तात्पर्य स्पष्ट आहे की डोळे वेगळे आहेत, हात वेगळे आहेत, परंतु डोळ्यामध्ये जर काही पडलं तर ते काढण्याकरता हात जातात. झोपेत जरी एखाद्या डासाने आपल्याला दंश केला तरी हात तिथपर्यंत जातो. कारण ज्याचे नेत्र आहेत त्याचेच हात आहेत ना, ज्याचा देह आहे त्याचेच हात आहेत. मग नेत्र आणि हात हे दोन्ही देखील वासनापूर्तीमध्ये या दोन्हींच्या नेत्र आणि हात या दोन्हींच्या वासनापूर्तीमध्ये ज्याला सुख होतं तो आत्मा आहे. किंबहुना पुन्हा प्रश्न असा निर्माण होतो की बाबा या शरीरात मी कुठे आहे. एखाद्या ताटामध्ये जर आपण एखादा पदार्थ ठेवला तर तो पदार्थ या ठिकाणी आहे असं आपल्याला दाखवता येतं. किंबहुना ताटामध्ये ठेवलेला पदार्थ जर आपल्या पोटामध्ये उदरामध्ये पोहोचला तर तो मीच होतो. परंतु जर वमन केलं आणि तो पदार्थ जर आपल्या पोटातून बाहेर पडला तर आता तो पदार्थ म्हणजे मी राहील काय? राहत नाही, ते वमन मानलं जातं. मग त्याप्रमाणे मी नेत्र नाही तर नेत्रांनी पाहणारा मी आहे. मी हात नाही तर हाताने कर्म करणारा मी आहे. पक्षाघात झाल्यावर मन राहतं आणि हात, परंतु हात उचलण्याची इच्छा असतानाही आपण हात उचलू शकत नाही. कारण हात उचलण्याकरता जी प्राणशक्ती अपेक्षित आहे त्या प्राणशक्तीचा आणि इच्छाशक्तीचा संबंध परिसमाप्त झाला. याचाच अर्थ असा आहे की आम्ही हात नसून त्या हातामध्ये येणारी जाणारी शक्ती जी आहे ती शक्ती म्हणजे मी आहे, आत्मा आहे. आणि असं असल्यामुळेच देह जो आहे तो आत्मा ठरू शकत नाही. मला पंचकोश विवेकातील जो अन्नमय कोश आहे त्याचा विचार मी सांगतो आहे
की अन्नमय कोश हा कसा आत्मा होऊ शकत नाही. अन्नमय कोश म्हणजे काय एवढं आपल्याला कळालं. देह म्हणजेच अन्नमय कोश, परंतु तो अन्नमय कोश आत्मा कसा होऊ शकत नाही या संबंधातले विचार मी सांगत होतो. किंबहुना पुढे असं सांगतात, आत्मा ज्ञानमय पुण्यः देहो मांसमयो शुचिः तयोरैक्यं प्रपश्यन्ति किमज्ञानमतः परम. आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे आणि देह हा मांसमय आहे. आत्मा हा पवित्र आहे. किंबहुना आत्मा चोखट असा शब्द माऊलींचा आहे आणि देहाचा जर विचार केला तर देह हा अपवित्र आहे. जगामध्ये जेवढे काही अपवित्र पदार्थ सांगितलेले आहे त्या सर्व अपवित्र पदार्थातील मूर्धन्य अपवित्र पदार्थ जर कोणता असेल तर तो देह आहे. म्हणून जगद्गुरू श्री तुकोबारायांनी देखील असं म्हटलेलं आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. स्वानंद सुख निवासी श्री बंकट स्वामी महाराज यांच्या जीवनातला असा प्रसंग आहे की त्यांनी एक दृष्टांत सांगितला. एक मनुष्य रस्त्याने चाललेला होता. जुना काळ, कुणीतरी विष्ठा करून गेलेलं होतं. दुर्गंध यायला लागला म्हणून रस्त्याने चालणाऱ्या माणसाने आपल्या नाकावर हात ठेवला. हे पाहून त्या विष्ठेला वाणी प्रगट झाली. कवी कल्पना आहे. ती विष्ठा म्हणायला लागली, अरे भऱ्या माणसा, आज नाकावर हात ठेवून माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु मी काल एका हलवायाच्या दुकानामध्ये सुंदर जिलेबीच्या स्वरूपामध्ये होते. माझं स्वरूप सुंदर होतं. त्या स्वरूपाला पाहून अनेक जण लालायित होत होते, पण एका माणसाच्या शरीराचा संग मला घडला आणि आज मला ही अवस्था प्राप्त झाली. मग विचार करा, केवळ संगतीने देखील चांगल्या पदार्थाला जर अपवित्रता हेयता प्रदान करणारं हे शरीर असेल तर ते शरीर आत्मा होऊ शकेल काय? नाना सुद्रव्ये गोमटी शरीरी झाली या पैठी माऊलींनी वर्णन केलेलं आहे. त्यामुळे अत्यंत अपवित्र देह आहे. हा देह अपवित्र कसा आहे या संदर्भामध्ये अनेक प्रमाणं आहेत, उदाहरणं आहेत. सर्व विस्तार मी आत्ता करत नाही. हा देह नाशिवंत मुळामूत्रांचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रवरव दुर्गंधी रे अमंगळ इचा बांधा, असं संतांनी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आत्मा हा स्वभावानेच ज्ञानमय आहे, पवित्र आहे आणि देह हा स्वभावतः मांसमय आहे आणि अपवित्र आहे. किंबहुना केवळ शरीरामध्ये हाडं मांस आहेत म्हणून ते शरीर अपवित्र आहे असं नाही आहे. तर शरीराच्या ठिकाणी अज्ञान जे निवास करतं, या अज्ञानामुळे त्याला खरी आलेली अपवित्रता आहे. म्हणून 3 प्रकारच्या देहांचा विचार पुढे आलेलाच आहे. पाहूया आपण त्यावेळेला. अजून पार्थक्य सांगत असताना विवेक अपरोक्षानुभूती ग्रंथामध्ये आचार्य म्हणतात, आत्मा प्रकाशकः स्वच्छः देहस्तामस उच्यते तयोरैक्यं प्रपश्यन्ति किमज्ञानमतः परम. आत्मा हा प्रकाशक आहे आणि स्वच्छ आहे आणि देहाला तामस म्हटलेलं आहे. मग या दोघांनाही जो एक पाहतो त्यापेक्षा मोठा अज्ञान ते कोणता असेल? आणि आत्मा नित्यो हि सद्रूपो देहो नित्यो असन्मयः तयोरैक्यं प्रपश्यन्ति किमज्ञानमतः परम. म्हणजे आत्मा हा नित्य आहे आणि सद्रूप आहे, देह हा अनित्य आहे आणि असत आहे. यामुळे या दोघांना जे एक पाहतात ते अत्यंत अज्ञानी आहेत. हे जे पार्थक्य जगद्गुरू शंकराचार्यांनी अपरोक्षानुभूती ग्रंथामध्ये सांगितलं, तोच विचार जर आपण या ठिकाणी पाहिला
तर शरीर हे उत्पत्तीच्या पूर्वीही नाही आणि उत्पत्तीच्या आणि नाशानंतरही नाही आहे. असं असल्यामुळे जड आणि अनित्य देह तसंच चैतन्यरूप व नित्य आत्मा यांच्यामध्ये महत् वैलक्षण्य असल्यामुळे देह हा आत्मा नाही तर तो अनात्मा आहे ही गोष्ट सिद्ध होते. आणि यावरून देहात्मवादी जे चार्वाक आहेत त्यांचं सहजच खंडन होतं. म्हणजे हा असला आपल्याला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश आहे आणि तो अन्नमय कोश हा आत्मा नसून अनात्मा आहे हे आपल्याला सिद्ध करता आलं. पण एक शंका यावरती आली की देह आत्मा नाही असा अनुमान करताना तो कार्य आहे म्हणजे देह हा कार्य आहे असं तुम्ही हेतू सांगितला, परंतु त्याच्या उलट देह आत्मा आहे असं अनुमान केलं तर त्याला काही बाध येईल असं वाटत नाही. असा जर कोणी प्रश्न करेल तर त्याला सांगतात पूर्वजन्म सन्नेतन जन्म संपादयेत कथम भावी जन्मनी असनकर्म न भुंजितेह संचितम. म्हणजे स्थूल देहरूप आत्मा पूर्वजन्मी नव्हता, मग तो हा जन्म कसा संपादन करेल. तसाच उत्तर जन्मातही तो नसणारच, तेव्हा या जन्मी संचय करून ठेवलेल्या कर्माचंही फळ पुढे तो भोगणार नाही. म्हणजे जी काही शंका आली ना त्या शंकेचं हे उत्तर देतात की स्थूल देह हाच आत्मा आहे असं जर म्हटलं तर तो देहाबरोबर उत्पन्न होतो आणि देहाबरोबर नष्ट होतो असंही म्हणावं लागेल, हे उघडच आहे. पण असं जर केलं तर दोन दोष त्याच्या ठिकाणी येतात. कोणते दोन दोष? पहिला दोष आहे अकृताभ्यागम म्हणजे न केलेल्याची प्राप्ती. याचा अर्थ पूर्वजन्म जर आत्म्याला नव्हता तर त्याला हा जन्म का प्राप्त झाला. बरं, हा जन्म घेऊन त्याला अनेक प्रकारचे जे सुखदुःख भोगावे लागतात ते का भोगावे लागतात. त्या सुखदुःखाच्या भोगाला जर काहीच कारण नाही असं म्हटलं तर सर्व प्राण्यांचे भोग सारखेच का नसतात. एक सुखी दुसरा दुःखी, एक दरिद्री दुसरा श्रीमंत, एक रोगी दुसरा निरोगी, एक शांत दुसरा क्रोधी, एक विद्वान दुसरा मूर्ख, एक अल्पायुषी दुसरा दीर्घायुषी, एक अंध दुसरा मुका, तिसरा बहिरा, चौथा पांगळा. तसंच कुणी ब्राह्मण कुणी वैश्य, कुणी एक मनुष्य दुसरा पशु, एक पुरुष एक स्त्री. मग अशा पद्धतीने प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी गुण धर्म सुख दुःख इत्यादी भिन्न का आहेत. आणि तसंच देह नष्ट झाल्याबरोबर आत्मा नष्ट होतो असं जर मानलं तर या जन्मात त्यांनी केलेले जे काही बरे वाईट कर्म आहे त्याची वाट काय. म्हणजे त्याचे ते सर्व कर्म निष्फळच होणार की नाही. याला म्हणतात कृतप्रणाश नावाचा दोष. म्हणजे केलेल्या कर्मांचा भोगा वाचून क्षय. देह हाच आत्मा आहे असं जर मानलं तर देह नष्ट झाला की आत्माही नष्ट झाला. मग इथे जे काही चांगले कर्म केले आहे तर त्या चांगल्या कर्म केल्याचा फळभोगच त्याला मिळणार नाही ना, किंवा वाईट कर्म केलं तर त्याचंही फळ त्याला मिळणार नाही. म्हणजे कृतप्रणाश नावाचा दोष त्या ठिकाणी निर्माण होईल. म्हणून असं आहे की चार्वाकांसारखे जे काही देहालाच आत्मा मानणारे प्रकृत लोक आहे त्यांचं मत हे अगदीच युक्तिशून्य आहे आणि त्यामुळे तुच्छ आहे. मग आता या अन्नमय कोशाचं स्वरूप आणि अनात्मत्व हे दाखवल्यानंतर या अन्नमय कोशाच्या आत असलेला दुसरा कोश जो आहे त्याला प्राणमय कोश म्हणतात. त्या प्राणमय कोशाचं स्वरूप काय आणि तो प्राणमय कोश अनात्मा कसा आहे याविषयी सांगतात. पूर्णो देहे बलम यच्छन नक्षाणाम यः प्रवर्तकः वायु प्राणमयो नासा वात्मा चैतन्य वर्जनात. याचा अर्थ की जो वायू देहात नखशिखांत व्यापून राहिलेला आहे, व्यानरूपाने सामर्थ्य देणार आहे आणि इंद्रियांचा प्रेरक असतो, तोच प्राणमय कोश आहे. परंतु हा चैतन्यरहित असल्यामुळे आत्मा नाही. याचा तात्पर्य अर्थ असा आहे की हा जो प्राण आहे म्हणजे जो वायू आहे तो पायांच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत परिपूर्ण आहे, म्हणूनच आपण त्याला नखशिखांत असं म्हणतो. हाच व्यानरूपाने सर्व शरीराला सामर्थ्य देतो की नाही. ते काय 5 प्रकारचे वायू सांगितलेले आहेत.
प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, हृदि प्राणो गुदे पानः समानो नाभिमंडले उदानः कंठदेशस्थः व्यान सर्व शरीरगः. सर्व शरीरामध्ये तो व्यान रूपाने सामर्थ्य देणारा आहे, संचार करणारा आहे. विशेष प्रकारे त्याचं येणं जाणं घडतं किंवा विस्ताराला पावला म्हणून त्याला व्यान म्हणतात. मग भाषण करणं, भार उचलणं, धावणं इत्यादी सर्व सामर्थ्याच्या क्रिया प्राणी याच व्यान वायूच्या सहाय्याने करतो. शास्त्रकारांनी असंच म्हटलेलं. हा वायू जो आहे नेत्रादी इंद्रियांना रूपादी ग्रहण करण्याची सामर्थ्याद्वारा प्रेरणा करतो, पण हा देहाप्रमाणेच जड असल्यामुळे हा आत्मा नाही. या वायूलाच प्राणमय कोश असे म्हणतात. प्राणामध्ये चलनादी क्रियाशक्ती असल्यामुळे हा चैतन्य रूप असावा असं काहींना वाटतं आणि त्यामुळेच हा प्राणमयच आत्मा आहे असं ते भ्रमाने म्हणतात. परंतु प्राण हा वायुमय असल्यामुळे चलनादी धर्म जरी त्याच्यामध्ये दिसले तरी तो चैतन्य विरहित असल्यामुळे वस्तुतः तो पाषाणादीप्रमाणे जडच आहे आणि यामुळे प्राणमय कोश आत्मा नाही ही गोष्ट सिद्ध झाली. म्हणजे मुळामध्ये एक एक कोश काय आहे हे सर्व कळावं. आणि हे सर्व मी कशा करता सांगतोय तर हा अध्यात्म विचार सांगतोय की अध्यात्म विचारामध्ये काय काय येतं, अध्यात्म विचाराचा प्रांत कुठपर्यंत आहे तो विचार मी सांगतोय. मग ज्या वेळेला आता प्राणमय कोशाची सुद्धा निवृत्ती केली त्यावेळेला काही मनालाच आत्मा म्हणणारे समोर आले. त्या मनोमय कोशाचं स्वरूप समोर आलं आणि तो मनोमय कोशही आत्मा कसा नाही आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. तर याकरता सांगतात, अहंताम ममताम देहे गेहादौच करोति यः कामाद्यवस्थया भ्रांतो नासावात्मा मनोमयः. याचा अर्थ असा आहे की जो देहावर अहंता आणि घराधिकांच्या ठिकाणी ममता ठेवतो तो कामादी अवस्थांनी भ्रांत झालेला मनोमय कोश आहे आणि तो आत्मा नाही. याचा स्पष्टार्थ असा आहे की अविद्येच्या आवरण आणि विक्षेप अशा दोन शक्ती आहेत. त्यापैकी आवरण शक्तीमुळे प्राण्याला स्वतःचा विसर पडतो, म्हणजे त्या प्राण्याच्या नित्य शुद्ध स्वरूपाचं त्याला विस्मरण होतं. आणि दुसऱ्या विक्षेप शक्तीमुळे तो देहादिकांनाच मी असं मानतो आणि पुत्राधिक माझे आहेत असं समजतो. विक्षेप शक्तीमुळे देहाला मी आणि देहसंबंधी जे आहेत त्यांना माझं असं मानतो. म्हणून अहंता आणि ममता हे खोटे भाव हे केव्हा प्राप्त झाले तर स्वरूपाच्या विस्मरणानंतर विक्षेप रूपानेच प्राण्याच्या ठिकाणी राहतात. आणि त्यामुळेच श्री गौडपादाचार्यांनी निद्रावस्था आणि स्वप्न व जागृत यांना स्वप्न असं म्हटलेलं आहे. कारण देहाला हा मी असं समजून हे जे घराधिक पदार्थ आहेत हे माझे आहेत असं जो समजतो तो मनोमय कोश, आणि तो मनोमय कोशही आत्मा नाही. का तर त्या मनाचं स्वरूप स्थिर नाही आहे. कधी कधी ते काम म्हणजे तृष्णारूपाने परिणामाला पावतं, कधी कधी अत्यंत लोभी होतं, कधी कधी ते मत्सरही करतं. मग याप्रमाणे त्या मनाचं स्वरूप अस्थिर आहे आणि त्या मनाच्या अस्थिर स्वरूपाप्रमाणे आत्मा हा अस्थिर नसल्यामुळे त्या अस्थिर मनाला आत्मा समजणं हे अयुक्त होतं, योग्य नाही. म्हणून मनोमय आत्मा होत नाही. आणि का होत नाही तर तो विकारी आहे. म्हणून देह जसा विकारी आहे तसा मनोमय आत्मा हा मनोमय कोश हा विकारित्व त्याच्या ठिकाणी असल्यामुळे तो आत्मा होऊ शकत नाही. मग आता किती कोशांच्या आत्मत्वाची निवृत्ती झाली? 3, अन्नमय, प्राणमय आणि मनोमय. मग यानंतर आता पुढे सांगतात की विज्ञानमय नावाचा एक कोश आहे. या कोशाने याला तरी आत्मा म्हणा, तर त्या विज्ञानमय कोशाचं स्वरूप सांगतात आणि त्याचं अनात्मत्व कसं आहे ते देखील सांगतात. लीना सुप्त वपुरबोधे व्याप्नुया दानखाग्रगा
चिच्छायोपेत धीर नात्मा विज्ञानमय शब्दभाग. याचा अर्थ असा आहे, जी चैतन्याभासयुक्त असलेली बुद्धी आहे ती निद्रावस्थेमध्ये लीन होऊन जाग्रतकाली पायांच्या नखांपासून मस्तकापर्यंत सर्व शरीराला ती व्यापते आणि ती विज्ञानमय शब्दाला पात्र होणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी म्हणजेच विज्ञानमय कोश आहे. आणि त्या विज्ञानमया कोशालाच म्हणजे बुद्धीलाच आत्मा म्हणा असं काहींचं मत आहे. परंतु पंचदशीकार सांगतात की तो आत्मा होऊ शकत नाही. याचं थोडंसं विवरण जर आपण पाहिलं तर असं सांगतात की बुद्धीमध्ये जी ज्ञानशक्ती प्रतीत होते ती ज्ञानशक्ती वस्तुतः बुद्धीची नाही, तर बुद्धिसाक्षी असलेला जो चिदात्मा आहे त्याची आहे. का असं म्हणता, तर निद्रावस्थेमध्ये ती बुद्धी निशेष लीन होते असं आपण प्रत्यक्ष पाहतो की नाही. आणि म्हणून बुद्धिस्थ चैतन्य हेच खरं चैतन्य नसून तो चैतन्याचा केवळ भास आहे असं आम्ही म्हणतो. पण एक शंका येते की प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होणारं बुद्धी चैतन्य तुम्ही नाही म्हटलं तर नाहीसं होईल काय. तर हे कुणाचं मत आहे, हे बौद्ध दर्शनाचं मत आहे. तर यावर वेदांती सांगतात की जे जे प्रत्यक्ष भासतं ते सत्य असतंच असा नियम नाही. कारण अग्नीच्या संसर्गाने पाणी हे गरम होत असल्याचं आपण नित्य पाहतो आणि ते उदक दाहादी अग्नीचे कार्य पण करतं. ते गरम पाणी जर आपल्या शरीरावरती पडलं तर अग्नी जसा दाह निर्माण करतो तसा पाणी देखील आपल्याला दाह निर्माण करतं की नाही. म्हणून उष्णता हा पाण्याचा धर्म आहे असं कोणतं तरी मनुष्य विचारी मनुष्य म्हणेल का, नाही. किंवा सूर्याचं किरण आरशात घेऊन त्याचे किरण घरात पाडले तर घरातील अंधारादिकांचा नाश ते किरण करतात, पण तेवढ्यावरनं हा प्रकाश आरशाचा धर्म आहे असं कोणीतरी सामान्य तरी म्हणेल का, म्हणणार नाही. कारण त्या पाण्यातली उष्णता आणि आरशातला प्रकाश हा नित्य नसल्यामुळे ते सांसर्गिक धर्म आहे असं सर्व समजतात. त्याप्रमाणेच बुद्धीतलं चैतन्य हे नित्य नसल्यामुळे ते सांसर्गिक आहे असं म्हणायला काय हरकत आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की बुद्धी चैतन्ययुक्त नसून त्या चैतन्याच्या भासाने युक्त आहे. ती जागेपणी म्हणजे जागृतकाली प्राण्याच्या शरीर नखशिखात व्यापते आणि तिलाच विज्ञानमय असं म्हणतात. आणि कर्ता सुद्धा ही बुद्धीच आहे आणि सुषुप्तीमध्ये ती लीन होते आणि एवढ्यामुळेच ती आत्मा नाही असं सिद्ध करता येतं. असो, म्हणजे विज्ञानमय कोश काय आहे तेही आपल्याला कळालं. थोडक्यात बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोश आहे असं म्हणा, परंतु ती बुद्धी आत्मा होऊ शकत नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो की मन आणि बुद्धी हे दोन्ही एकाच अंतःकरणाचे प्रकार आहेत. त्यामुळे मनोमय आणि विज्ञानमय या दोन रूपाने दोन कोशांची कल्पना करण्याची काय आवश्यकता. तर त्याचं उत्तर असं देतात, कर्तृत्वकरणत्वाभ्याम विक्रियेतांतरिंद्रियम विज्ञान मनसी अंतर्बहिश्चैते परस्परम. म्हणजे हे अंतःकरण कर्तृत्व आणि करणत्व या रूपाने विकाराला प्राप्त होतं, तर त्यांनाच विज्ञान आणि मन असं म्हणतात. आणि हे विज्ञान आणि मन म्हणजे बुद्धी आणि मन हे दोन असे आहेत की एकमेकांच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूला राहतात. यावरती थोडंसं विवरण जर द्यायचं असेल तर की अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वगुणांपासून अंतःकरण होतं, पण त्यांचासुद्धा कर्ता या रूपाने व साधन या रूपाने परिणाम होतो. म्हणजे हे अंतःकरण जे वृत्तीरूपाने कर्ता अर्थात विज्ञानमय आणि बुद्धी
आणि करण म्हणजे मन या रूपाला प्राप्त होतं. निश्चय करणं हा बुद्धीचा धर्म असल्यामुळे तिच्या निश्चयापासून देहाचा कोणताही व्यापार होत नसल्यामुळे त्या बुद्धीला काय म्हटलं गेलं? कर्ता म्हटलं गेलं. आणि मन जे आहे हे केवळ विषयांच्या संकल्पाचं साधन असल्यामुळे आणि मनाचा संकल्पा वाचून बुद्धीला निश्चय करता येत नाही, त्यामुळे मन हे साधन झालं. म्हणून यांच्याकडे म्हणजे अर्थात मन आणि बुद्धीकडे भिन्न भिन्न दृष्टीने पाहिलं तर हे दोघंही असे आहेत की एकमेकांच्या आत व बाहेर असल्यासारखे वाटतात. म्हणजे कर्त्या वाचून कोणतंच कार्य होणं शक्य नसल्यामुळे बुद्धी ही मनाच्या आत आहे असं वाटतं आणि साधना वाचून कर्त्याचा व्यापार शक्य होत नसल्यामुळे मन हे कर्त्याच्या म्हणजे बुद्धीच्या आत आहे असं वाटतं. आणि हे दोन्ही भाव जे आहेत हे परस्पर सापेक्ष आहेत. म्हणूनच मन आणि विज्ञान हे दोन्ही कार्यावरून होणारे अंतःकरणाचे भेद आहेत ही गोष्ट सिद्ध झाली. म्हणजे या 4 कोशांचा विचार करत असताना मन आणि बुद्धी यावरनं एक मनोमय कोश आणि एक विज्ञानमय कोश असे 2 कोश सांगितले ना. तर त्यामध्ये मनोमय कोश वेगळा का मानावा आणि विज्ञानमय कोश वेगळा का मानावा, तर त्याचं कारण असं सांगितलं गेलं आहे की त्या दोघांचे कार्य वेगळे आहेत. बरं ठीक आहे, आता कर्त्यापर्यंतचा विचार आला. याच्या पुढे शेवटचा एक कोश सांगितलेला आहे, त्याचं नाव आहे आनंदमय कोश. म्हणजे भोक्तृसंज्ञक असलेला जो आनंदमय कोश आहे तो कसा आहे आणि तो देखील आत्मा नाही हे कसं आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. काचिदंतरमुखावृत्तीरानंद प्रतिबिंब भाग पुण्यभोगे भोगशांतौ निद्रारूपेण लीयते. म्हणजे पुण्यकर्माच्या फलाचा उपभोग घेण्याच्या वेळी एक अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होऊन आनंदाच्या प्रतिबिंबाला पात्र होते आणि तीच भोग संपला की निद्रा रूपाने लीन होते. म्हणजे कळालं नाही महाराज सांगतो. सात्विक वृत्तीपासून पुण्योत्पत्ती होते असं वेदांतशास्त्राने सांगितलेलं आहे. मग अशा त्या सत्वजन्य पुण्यकर्माचं उत्तम फळ मिळालं की प्राण्याला अत्यंत सुख होतं आणि अशा पुण्यकर्मजन्य सुखाचा अनुभव घेताना या अंतःकरणाचीच एक वृत्ती अंतर्मुख होते आणि ती अंतर्मुख झाली की त्या अंतर्मुख वृत्तीत परमानंद रूप कूटस्थ त्या आत्म्याचं प्रतिबिंब पडतं आणि पुढे तीच वृत्ती पुण्यकर्माच्या फळाचा भोग संपला की निद्रा रूपाने स्वतःच्या अज्ञानाने आवृत झालेल्या आत्म्यामध्ये लीन होते आणि या अंतर्मुख व सुखमय वृत्तीलाच आनंदमय कोश किंवा कारण शरीर असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु हा आनंदमय कोश जो आहे तो देखील आत्मा नाही असं सांगतात. कादाचित कत्वतो नात्पाच स्यादानंदमयोप्ययम बिंबभूतो य आनंद आत्मासौ सर्वदा स्थितः. परंतु हा आनंदमय कोश सुद्धा आत्मा नाही. का नाही तर कधी कधी प्रतीत होत असल्यामुळे. तर बिंबभूत असा जो आनंद आहे तोच आत्मा आहे, कारण तो सर्वदा स्थित आहे आणि नित्य आहे. मग आता यापुढे अनेक शंका आहेत आणि त्या शंकांचा विचारही आहे. मला आत्ता तिकडे अधिक वळायचं नाही, परंतु असे जे काही एकंदरीत मन, प्राण, बुद्धी म्हणजे पंचकोश यांचा विचार आणि देहत्रय स्थूलम सूक्ष्मं कारणंच शरीरं त्रिविधम स्मृतम अवश्यम त्रिविधोस्तेव तत्रं तत्रोचितो ज्वरः. पंचदशीमध्ये तृप्तिदीप प्रकरणामध्ये पुन्हा असं चिंतन आलेलं आहे की स्थूल, सूक्ष्म व कारण असे 3 प्रकारचे वेगवेगळे शरीर आहेत. हा देहत्रयाचा विचार आणि यानंतर या पंचकोशांना या देहत्रयांना अधिष्ठानभूत असलेला आत्मा या आत्म्याचा विचार देहाहंकारापासून
ते सच्चिदानंद रूपत्वाचा विचार, इथपर्यंतचा विचार जो आहे याला म्हणायचं अध्यात्मविचार. बरं, ठीक आहे. आणि पुढे असं सांगतात की दृश्य म्हणजे कार्यरूप असलेले भौतिक पदार्थ यांच्या चिंतनापासून अधिष्ठानभूत असलेलं जे ब्रह्मचैतन्य आहे त्या ब्रह्मचैतन्यापर्यंतचा विचार जो याला म्हणायचं तत्वविचार. मग तत्वविचारात काय काय येतं? पृथ्वी, पंचमहाभूत, माया आणि त्यांच्या अधिष्ठानाचा विचार. म्हणजे काय? जगत अधिष्ठान असलेली माया, त्या जगत कारण मायेचा विचार आणि त्या मायेचं अधिष्ठान असलेलं ब्रह्मचैतन्य, या ब्रह्मचैतन्याचा विचार म्हणजे तत्वविचार. आता हे एक एक महाभूताचा किंवा एक एक गोष्टीचा विचार करायचा म्हटलं तरी अवघड आहे की नाही? पंचमहाभूत लक्षात घेतली पाहिजे. माया कशी आहे, त्यांचं अधिष्ठान असलेलं ब्रह्म कसं आहे, हे सर्व लक्षात घ्यायचं आहे. आणि मग आता सांगतात की असा तत्वविचार आणि अध्यात्मविचार या दोन्हींचा शेवट म्हणजे हे दोन्ही एक आहेत हे ज्याच्यामध्ये सांगितलं जातं त्याला म्हणायचं महावाक्य. व्यष्टिविचार म्हणजे अध्यात्मविचार आणि समष्टिविचार म्हणजे तत्वविचार. आणि व्यष्टीचं व समष्टीचं अधिष्ठान एकच आहे हे सांगणं म्हणजे तत्वमसी महावाक्य. किंबहुना व्यष्टी व समष्टीचं अधिष्ठान एकच आहे असं म्हणणं म्हणजेच पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. म्हणून असं आहे की या चांगदेव पासष्टीचा अधिकारी कोण? तर ज्याचा पिंड विचार पूर्ण झालेला आहे आणि आता ब्रह्मांड विचार ज्याला करायचा आहे तो या पासष्टीचा अधिकारी. म्हणजे या ब्रह्मांड विचारात पुन्हा पिंड विचार येणारच आहे, कारण की तो त्याचा एक भाग आहे, अंग आहे, अपरिहार्य आहे. परंतु चांगदेव पिंड विचाराचे अधिकारी नाही. म्हणून आरंभ करतानाच तत्पदार्थ म्हणजे जगत अर्थात समष्टी विचाराने प्रारंभ केलेला आहे. थोडक्यात असं सांगायचं आहे की पंचकोश, देहत्रय आणि त्यांचा अधिष्ठान आत्मा इथपर्यंतचा विचार ज्याचा झालेला आहे, त्वम पदार्थाची शुद्धी ज्याची झालेली आहे, ज्याला मी देह नाही, मी मन नाही, मी प्राण नाही, मी इंद्रिय नाही, मी बुद्धी नाही, मी आनंदाचा आभास नाही, तर मी या सर्वांचा अधिष्ठानभूत असलेला आत्मा आहे, हा विचार ज्याच्या ठिकाणी दृढ झालेला आहे. परंतु ज्याला तो आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे हे ज्ञान झालेलं नाही असा जो आहे त्याच्याकरता या चांगदेव पासष्टीचा विचार आहे, उपदेश आहे. म्हणूनच त्वम पदार्थाचं शोधन ज्याने केलेलं आहे आणि तत्पदार्थाचं शोधन ज्याला करणं बाकी आहे अशा करता म्हणून हा चांगदेव पासष्टी ग्रंथ आहे. तात्पर्य चांगदेवांच्या ठिकाणी असलेलं अनानंदापादक आवरण जे ते घालवणं एवढाच विषय आहे. 3 प्रकारचे आवरण वेदांतशास्त्राने सांगितलेत. असत्वापादक आवरण, अभानापादक आवरण आणि अनानंदापादक आवरण असे 3 प्रकारचे आवरण आहेत. आता या 3 प्रकारच्या आवरणांचं स्वरूप काय आहे ते सगळं काही मी सांगत नाही. फक्त एक सांगतो की स्वतःहून भिन्न विषयात आनंद मानणं हेच अनानंदापादक आवरणाचं असलेलं लक्षण आहे. पण चांगदेवांचा जर आपण विचार केला तर चांगदेव हे स्वभिन्न विषयात रमत नाहीत. आत्मा हाच आनंदरूप आहे हे ते मानतात, पण तो आत्मा ब्रह्मरूप आहे याची जाणीव किंवा याचा अनुभव त्यांना नाही. हीच एक उणीव त्यांच्या ठिकाणी आहे. किंबहुना यांच्या ठिकाणी भेदाची निवृत्ती झाली परंतु अभेदाचा अनुभव आला नाही, एवढी एक उणीव आहे. जो माझा आत्मा आहे तोच ब्रह्म आहे, तो ब्रह्मरूपच आहे, एवढं फक्त त्यांना जाणून घ्यायचं शिल्लक राहिलेलं होतं. तो ब्रह्मानुभव, ती ब्राह्मी स्थिती प्राप्त होणं, त्याचा अनुभव येणं
हे शिल्लक राहिलेलं होतं आणि त्याकरता ते प्रयत्नशील होते. म्हणून त्या चांगदेवांना तोच विचार सांगणं अपेक्षित होतं आणि तो जो असलेला ब्रह्मरूपताचा विचार जो आहे तो सांगण्याकरता ज्ञानोबाराय प्रवृत्त होतात. म्हणून या चांगदेव पासष्टीच्या आरंभाला तत्पदार्थ चिंतनापासून आरंभ केलेला आहे. किंबहुना आपल्याला असं म्हणता येईल की स्वमध्ये बद्धता नसते आणि स्वमध्ये व्यवहार झाला तरी बद्धता नाही, पण स्वमध्ये भय निर्माण झालं की बद्धता आहे. मी कोण हे कळालं नाही, माझ्यामध्येच भय निर्माण झालं की बद्धता निर्माण होत असते. तर मग आता स्व म्हणजे काय, तर स्व म्हणजे ब्रह्म. स्वव्यवहार म्हणजे ईश्वर आणि स्वव्यवहार व स्वमध्ये भय म्हणजे जीव. ब्रह्म आणि ईश्वर यांच्यामध्ये असलेलं भय म्हणजे जीव. म्हणून असं आहे, ब्रह्मात काहीच नाही, ईश्वरात भय नाही आणि आपल्यामध्ये भय आहे म्हणून आपण जीव आहोत. म्हणून असं आहे की एक महात्मा म्हणाले की आम्ही तुम्हाला ब्रह्म आहात असंच म्हणतो, पण तुम्ही व्यवहार करू लागलात तर ईश्वर आहात असं म्हणू, पण तुम्ही हे दोन्ही कबूल करून घेत नाही म्हणून तुम्ही जीव आहात. आणि याचा अनुभव कसा, तर सुषुप्तीत भय नाही तर तुम्हाला जीव आहात असं कोण म्हणतो का, म्हणत नाही. पण तुम्ही कायमचे म्हणे सुषुप्तीत राहत नाही, जागृत होतात ना, आणि भय आहे असं म्हणता, म्हणून तुमची ही सभय अवस्था आहे. थोडासा विचार जर केला तर चांगदेव महाराज पण समाधी लावत असले तरी ते उत्थान अवस्थेमध्ये आले की सभय स्थितीतच होते. आपण मरणार आहोतच आणि एवढी जरी योग समाधी आपल्याला प्राप्त झाली तरी देखील याने आपलं जन्म मरण पूर्णतः परिसमाप्त होणार नाही हे भय त्यांच्या अंतःकरणामध्ये होतच. म्हणूनच ते तडफडत होते ना. आणि याकरताच अशा सभय स्थितीमध्ये असलेले जे चांगदेव आहेत त्यांना उद्देशून ज्ञानोबाराय 65 ओव्यांनी त्यांना बोध करतात. हा बोध करत असताना पहिली ओवी अशी आहे, स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मगग्रासू प्रगटला करी. याचा सरळ अर्थ असा आहे की हे चांगदेवा तुझं कल्याण असो. जो परमात्मा आपण स्वतः विशेष रूपे करून लपून जगताचा आभास दाखवतो आणि मग तत्वज्ञानानंतर तो विशेष रूपे करून अभिव्यक्त झाला की जगदरूप अर्थाध्यासाचा आणि त्याच्या ज्ञानरूप ज्ञानाध्यासाचा बाध करून टाकतो. यामध्ये ज्ञानोबरायांनी वटेश हा जो शब्द वापरलेला आहे तर हा द्व्यर्थी आहे. म्हणजे चांगदेव पासष्टीमध्ये चांगदेवांना उद्देशून एकंदरीत 6 संबोधनं आलेली आहेत. पहिल्या ओवीमध्ये चांगदेवांना श्री वटेषु असं म्हटलेलं आहे. पुढे 37व्या ओवीमध्ये पुत्र तू वटेश्वराचा असं म्हटलेलं आहे. पुढे 37व्या 45व्या आणि 60व्या ओवीमध्ये चांगया असा उल्लेख केलेला आहे. 40व्या आणि 62व्या ओवीमध्ये चक्रपाणी म्हटलेलं आहे. 42व्या ओवीमध्ये सखया असं म्हणतात आणि 61व्या ओवीमध्ये चांगदेवा असं म्हटलेलं आहे. यापैकी वटेश हे नाम जे आहे चांगदेवांच्या गुरूंचं नाव आहे. किंबहुना याकरता सांगतात, ऐसी चतुर्विध भक्ती रसाळ ओविया दसाड शतरत्न फळ वाहिली वटेश्वर चरण युगल चांगदेवे. या वचनातून वटेश
हे चांगदेवांच्या गुरूंचं नाव आहे हे लक्षात येतं. किंवा चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, या प्रसिद्ध वचनांवरून त्यांना संत मुक्ताईंचा अनुग्रह असल्याचं दिसून येतं. किंवा वटेश हे आडनाव आहे असंही सांगितलं जातं. कारण तापी तीरी चांगदेवांचा जो मठ आहे त्या ठिकाणी वटवृक्षाची दाट लावणी केलेली होती. त्यावरून वटेश्वर असं नाव पडणं असंभवनीय आहे असं काही वाटत नाही. कारण झाडांवरून पडलेली गावाची नावं आणि आडनावं ही अनेक आपल्याला पाहायला मिळतात. पिंपळगाव, वडगाव, बाभळगाव अशी गावांची नावं कशावरून पडली? झाडांवरूनच पडली. पिंपळगावकर, वडगावकर, बाभळगावकर ही नावंसुद्धा आजही अस्तित्वात आहे असं आपल्याला लक्षात येतं की नाही? असो, त्यावरून देखील यांना वटेशू म्हटलेलं असेल असं वाटतं. किंबहुना याचा एक अर्थ असाही होतो की हे चांगदेवा तुझं कल्याण असो. आणि श्री वटेशू या शब्दाने भगवान शंकरांचा वस्तू निर्देश करून मंगल केलेलं आहे. तर काहींचं मत असं आहे की मंगलाचरणाचे जे काही 3 प्रकार आहेत, आशीर्वादात्मक मंगलाचरण, नमस्कारात्मक मंगलाचरण आणि वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण, यापैकी हे आशीर्वादात्मक मंगलाचरण या ठिकाणी केलेलं आहे. आता नमस्कारात्मक मंगलाचरणाचं लक्षण काय, वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरणाचं लक्षण काय आणि आशीर्वादात्मक मंगलाचरणाचं लक्षण काय, हा सर्व विस्ताराने शास्त्रकारांनी दिला आहे. पैकी फक्त आशीर्वादात्मक मंगलाचरणाचा विचार असा दिलेला आहे, त्याचं लक्षण असं दिलेलं आहे की स्वतः करता किंवा स्वतःच्या शिष्याकरता परमात्म्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करणं याला आशीर्वादात्मक मंगलाचरण असं म्हणतात. आणि या ठिकाणी जर स्वस्तिश्री वटेषु असं म्हटलेलं असेल, चांगदेवांच्या कल्याणाची इच्छा भगवान शंकरांकडून ज्ञानोबराय करत असतील तर हे आशीर्वादात्मक मंगलाचरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. श्री ज्ञानोबराय सर्वात प्रथम हे चांगदेवा तुझं स्वस्ती म्हणजे कल्याण होईल असं सांगतात. असं आहे, ऐकलं की कल्याण होत असतं. काही करूनही कल्याण होईल याची शाश्वती देता येत नाही. चांगदेवांनी किती केलं पण त्यांचं कल्याण झालं का हो? जगात योगासारखं योग्य करणं हे कोणतंच नाही, पण त्याच्याने सुद्धा कल्याण होत नाही. पण साधू संतांनी सांगितलेलं ऐकलं की कल्याण होतं हे निश्चित आहे. आणि म्हणून प्रथम त्यांना स्वस्ती शब्दाने आशीर्वाद दिला. आणि यानंतर जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी, इथपासून तर 3ऱ्या ओवीपर्यंत परमात्म्याच्या तटस्थ लक्षणाने त्या ब्रह्मस्वरूपाचं चिंतन केलेलं आहे असा एक विचार आहे. आता थोडासा यातील भाव असा सांगतो की पूर्वी सन्मानदर्शक आणि लांब लचक मायने लिहायचे. आणि इतका तो लांब लचक असायचा मायना की मजकूर लिहिण्याला जागाच राहणार नाही असा मायना लिहिणारे काही होते. एकाने व्यक्तीने, जुन्या काळातली गोष्ट आहे, आपल्या विद्यार्थ्याला सांगितलं, अरे बाबा एक पत्र आण आणि त्या पत्रावरती सुरुवातीचा जो मायना आहे तो लिही आणि त्यानंतर जो मजकूर सांगायचा आहे तो मी सांगतो, पत्र टाकून येशील. त्यांनी सांगितलं ठीक आहे. त्यांनी पत्र आणलं, पण तो जो सुरुवातीचा मायना होता षड्गुणैश्वर्य संपन्न वगैरे काय जे असेल, तो मायना लिहिण्यातच पत्र संपलं. तो थेट गेला पोस्टात आणि पत्रपेटीत पत्र टाकून आला.
यांना नंतर लक्षात आल्यानंतर याने विचारलं, अरे ते मजकूर लिहायचं आहे ना? त्याने सांगितलं पत्र टाकून दिलं. अरे मजकूर न लिहिताच त्याने सांगितलं मायनाच एवढा मोठा आहे की मजकूर लिहिण्याकरता जागाच राहिली नाही. म्हणून चांगदेव ज्या वेळेला श्री ज्ञानदेवांना पत्र लिहायला बसले तेव्हा त्यांना मायना काय लिहावा हे सुचत नसल्यामुळे पत्राची सुरुवातच करता येईना. म्हणून कोराच कागद पत्र म्हणून पाठवला. पण ज्ञानोबरायांनी मात्र लहान मोठेपणाचा विचार सोडून कुणालाही लिहिता येईल आणि असा श्रेष्ठ कनिष्ठता विवर्जित सवंगडी म्हणून आशीर्वादात्मक मंगलाचरण करणारा स्वस्ती असा मायना लिहिला. आणि या एका मांगलिक आणि बौद्धार्थ संपन्न शब्दाने मित्रसंवादात्मक पत्राची सुरुवात त्यांनी केली. असं आहे, स्वस्ती श्री वटेषु असं जे आहे, तर यामध्ये 3 प्रकार आपल्याला करता येतात. 1 स्वस्ती, 2 श्री आणि 3 वटेषु. दुसरा प्रकार असा करता येईल, स्वस्ती श्री हे 1 पद करायचं आणि वटेषु हे दुसरं पद ठेवायचं. आणि तिसरा प्रकार आपल्याला असा करता येईल, स्वस्ती हे 1 पद आणि श्री वटेषु हे दुसरं पद. असे जे आहेत 3 प्रकाराने याचं चिंतन करणं शक्य आहे. वस्तुतः अवस्था अशी आहे की या चांगदेव 65चा विचार करत असताना अगदी प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर मलाही अजून पूर्णपणे या ओव्यांचा बोध लक्षात आला नाही. परंतु माऊलींच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने बुद्धीला जे झेपलं, जसं झेपतंय त्याप्रमाणे मी आपणासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. स्वस्ती हे एक कल्याणवाचक अव्यय आहे आणि श्री शोभा संपत्ती पद्मासु लक्ष्मी श्रीरीती कथ्यते या कोशवचनानुसारे शोभा संपत्ती वगैरे अर्थी तो योजला जातो. तर स्वस्ती शब्दाचा अर्थ होतो की ज्याच्यामध्ये कोणताही विकार नाही, जे नित्य कल्याण स्वरूप आहे असा जो परमात्मा आहे, अविकल असं त्रिकालाबाधित देशकाल वस्तू परिच्छेद रहित असलेलं जे अबाधित सत्य जो परमात्मा, तो स्वस्ती या पदाने या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. स्वस्ती श्री म्हणजे असं अबाधित अविकल असलेलं जे सत्य आहे त्या परमात्म्याची असलेली शोभा. आणि पुढे वटेषु या शोभान्वित असलेल्या परमात्म्याच्या कृपेने तुमचं कल्याण होवो. कुणाचं? चांगदेवाचं. असं आहे. किंबहुना श्रीवटेषु म्हणजे हा परमात्म्याचा वाचक शब्द आहे. मग असा साक्षात परमात्मवाचक पदप्रयोग करून त्या परमात्मरूप प्राप्तीने आत्मरूप स्वसंवेद्य देवाच्या अभिव्यक्तीने त्याच्या अद्वय बोधाने तुझं कल्याण होवो असा आशीर्वादही दिला, असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि असा आशीर्वाद दिल्यानंतर मग पुढे सांगतात की जो लपोनी जगदाभासू दावी मगग्रासू प्रगटला करी. जे तो परमात्मा लपून म्हणजे परमात्म स्वरूपाच्या विशेष रूपाच्या अज्ञानात जगदाभास होतो आणि तो विशेष रूपाने प्रगट झाला की जगदा आभासाचा ग्रास म्हणजे बाध होतो. हा सिद्धांतच आहे. ज्या ज्या वेळेला परमात्म तत्वाचा अनुभव नाही त्या त्या वेळेला जगत या स्वरूपाने त्याचा अनुभव येतो. आणि ज्या वेळेला म्हणजे परमात्मा लपला की जगताचा आभास निर्माण होतो आणि तो परमात्म भाव प्रगट झाला की जगत भास जो आहे, जे जगत जाणवत होतं त्याचा ग्रास करतो, त्याचा ग्रास होतो, जगत लोपलं जातं, त्याचा बाध होतो. हा सिद्धांत या ठिकाणी सांगितला.
किंबहुना या ओवीमध्ये तत्त्वमसी महावाक्यातील तत्पदाच्या शुद्धीपासूनच उपदेशाची सुरुवात केली आहे. कारण योगानुष्ठानाने चांगदेवांची त्वमपदाची शुद्धी झालेली आहे असा भाव या ठिकाणी सांगितलेला आहे. आता परमात्म्याचा लोपण्यात प्रपंचाचा भास कसा आणि परमात्म्याच्या प्राकट्यात प्रपंचाचा लोप कसा हा विचार आणि यापुढे असलेलं त्या परमात्म्याचं तटस्थ लक्षणाने केलेलं काही चिंतन, हा सर्व विस्तार जो आहे हा उद्या तृतीय दिवसाच्या पहिल्या सत्रापासून आपण करणार आहोत. आजचं हे द्वितीय दिवसातील द्वितीय सत्र भगवत चरणारविंदी मी समर्पित करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी.